नमस्कार मित्रमैत्रिणींनो, माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. सकाळी उठल्यानंतर उशीवर तुम्हाला केस दिसत आहेत का? त्यानंतर केस विंचरताना सुद्धा खूप सारे केस कंगव्यामध्ये किंवा हातामध्ये दिसत आहेत. त्यानंतर केस धुताना सुद्धा खूप जास्त केस तुम्हाला बाथरूममध्ये दिसत आहेत का? हे असं जर होत असेल तर तुम्हाला हेअरफॉल किंवा हेअर लॉसचा प्रॉब्लेम आहे. जेव्हा अशी लक्षणं दिसतात तेव्हा तुम्ही काय करता? वरून काहीतरी तेल लावायचं, शॅम्पू चेंज करायचा ह्याकडे पाहत असता. पण केस गळणं हा फक्त वरचा प्रॉब्लेम नाही आहे. शरीरामध्ये काहीतरी असंतुलन चालू आहे ह्याचं हे लक्षण आहे. आज मी तुम्हाला सांगणार आहे की एक्झॅक्टली काय केलं पाहिजे जेव्हा तुम्हाला प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो, केस खूप पातळ होतात, नवीन केस येत नाही. आपल्याला एक्झॅक्टली जाणून घेतलं पाहिजे की काय रिझन आहे आणि मग त्यानुसारच ट्रीटमेंट घेतली पाहिजे. तुम्हालासुद्धा खूप प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होत असेल तर हा व्हिडिओ संपूर्णपणे नक्की बघा. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी PhD क्लिनिक पुणेची फाउंडर आहे. सर्वात प्रथम तुम्हाला जाणून घेतलं पाहिजे की हेअरफॉल होण्यामागची काय काय कारणं आहेत. कारण फक्त शॅम्पू आणि ऑइल चेंज करून हेअरफॉल ठीक होत नाही. काही लोक म्हणतात की नाही, आमचा तर ठीक झाला, आम्ही शॅम्पू चेंज केला किंवा मी हे कुठलं तरी एक हेअर ऑइल लावलं त्याच्यानंतर माझा हेअरफॉल कमी झाला. तर बघा, प्रत्येकाला ना हेअरफॉल होत असतो. जेव्हा हेअरची सायकल चेंज होते तेव्हा थोडाफार हेअरफॉल होतो आणि त्यानंतर ऑटोमॅटिकली तो कमीसुद्धा होतो. तर अशा वेळेला खूप जास्त काही करायची गरज नाही लागत. तुम्ही थोडीफार पण केसांची काळजी घेतली तर हेअरफॉल कमी होतो. पण ज्यांना क्रॉनिक हेअरफॉल आहे, म्हणजे खूप अगदी महिन्यांपासून वर्षांपासून हेअरफॉल होतच आहे, तर अशा वेळेला शरीरामध्ये आतमध्ये काहीतरी प्रॉब्लेम असतो. तर पहिल्यांदा आपण हे जाणून घेऊया की एक्झॅक्टली काय काय रिझन्स असतात, काय काय कारणं असतात ज्याच्यामुळे हेअर लॉस होतो. सर्वात पहिलं तर आहे की तुम्हाला काही डेफिशियन्सीज आहेत, म्हणजे काही प्रमुख पोषक घटकं आहेत जी आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाची आहेत आणि ती जर तुमच्या शरीरामध्ये कमी झाली असतील तर तुम्हाला हेअरफॉल होऊ शकतो. आणि ती पोषक घटकं म्हणजे आयर्न, त्यानंतर विटॅमिन D, B12, झिंक ही आपल्या केसांसाठी खूप महत्त्वाची आहेत आणि जेव्हा याची कमतरता होते तेव्हा हेअरफॉल होतो. त्यानंतर प्रोटीन डेफिशियन्सी जी ऑलमोस्ट सर्वांनाच आहे. काही जणांमध्ये ह्यामुळे खूप जास्त हेअरफॉल होतो. आहारामध्ये प्रोटीन नसतील तरी हेअरफॉल होतो आणि हेअर थिनिंगचा प्रॉब्लेम होतो. त्यानंतर महिलांमध्ये जे एक प्रमुख कारण आहे ते म्हणजे हॉर्मोनल इम्बॅलन्स, स्पेशली PCOD किंवा थायरॉईड ह्याचा प्रॉब्लेम असेल तरीसुद्धा हेअरफॉल होतो. त्यानंतर पुरुषांमध्ये सुद्धा हॉर्मोनल इम्बॅलन्समुळे हेअरफॉल होतो, स्पेशली DHT हॉर्मोन, डिहायड्रोटेस्टोस्टेरॉन. हे जेव्हा कारण असतात तेव्हा अँड्रोजेनेटिक ॲलोपेशिया म्हणजे पॅटर्न हेअर लॉस होतो. समोरचे केस निघून जातात किंवा जे साईडचे केस असतात ते निघून जातात किंवा हेडचा जो क्राऊन एरिया आहे तिथले केस निघून जातात. तर अशा हेअरफॉलला अँड्रोजेनेटिक हेअरफॉल असं म्हणतात. त्यानंतर पुढचं कारण आहे गट हेल्थ. तुमचं पोट जर खराब असेल, तुम्हाला सतत काही ना काही डायजेशन रिलेटेड इश्यूज असतील तर त्यामुळे सुद्धा हेअरफॉल होतो, कारण जी पोषक घटकं आहेत ती शरीरामध्ये व्यवस्थित अब्झॉर्ब होत नाही. त्यानंतर पुढचं कारण आहे ते म्हणजे स्ट्रेसमुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो आणि इवन केसांची क्वालिटी आहे तीसुद्धा खराब होते. इवन नवीन केससुद्धा येत नाही. स्ट्रेससुद्धा कारण आहे. त्यानंतर एक्सटर्नलसुद्धा काही कारणं असू शकतात. आता जी काही मी सांगितली तुम्हाला इंटर्नल कारणं आहेत, पण केस वरून डॅमेज झाले तरीसुद्धा हेअरफॉल होतो. जसं की तुम्ही खूप हार्श शॅम्पू वापरत असाल ज्यामध्ये खूप जास्त केमिकल्स आहेत, त्यानंतर हेअर स्टायलिंग काही प्रॉडक्ट्स असतात ते वापरत असाल, त्यासोबतच इवन डिफरंट हेअरस्टाईल, जसं की तुम्ही खूप जास्त हीट वापरत असाल केसांसाठी तर केस डॅमेज होतात. त्यानंतर टाईट काही हेअरस्टाईल्स करत असाल, जसा पोनीटेल बांधत असाल तर त्यामुळे सुद्धा केसांवर एक ताण येतो आणि हेअरफॉल होऊ शकतो. तर ही सगळी कारणं आहेत ज्याच्यामुळे प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. आता जर तुम्हाला प्रचंड हेअरफॉल होत असेल आणि तुम्ही सगळ्या ट्रीटमेंट्स घेऊनही तुमचा हेअरफॉल कमी होत नसेल तर तुम्ही ह्या काही गोष्टी आहेत त्या फॉलो केल्या पाहिजेत. मी तुम्हाला हेअरफॉल कमी करण्यासाठी एक्झॅक्टली काय खाल्लं पाहिजे हे सांगणार आहे. तर सर्वात प्रथम जे आहे म्हणजे मी याला म्हणणार आहे की अँटी हेअरफॉल डाएट. हेअरफॉल कमी करण्यासाठी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. पहिलं तर आहे प्रोटीन. बघा, आपले केस जे आहे ते प्रोटीनच आहे, ज्याला केराटिन असं म्हणतात. आणि प्रोटीन जर तुम्ही घेतले नाही तर हेअरफॉल तुमचा थांबणार नाही किंवा नवीन हेअर येणार नाही. तुमच्या आहारामध्ये तुम्ही डाळी, अंडी, मासे, चिकन किंवा जे काही स्प्राउट्स, पनीर, दही अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये प्रोटीन जास्त असतं. त्यासोबतच शेंगदाणे आहेत, नट सीड्स आहेत, चणे आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही प्रोटीन तुमच्या आहारामध्ये ॲड करा आणि नेहमी लक्षात घ्या की तुमच्या प्रत्येक मीलमध्ये थोडंफार काहीतरी प्रोटीन असलंच पाहिजे.
दुसरा आहे आयर्नचं इंटेक वाढवा. सो आयर्न ज्यामध्ये जास्त आहे ते म्हणजे पालक, बीट, खजूर, डाळिंब, त्यानंतर मोरिंगा, वीटग्रास ह्यामध्ये सुद्धा आयर्न भरपूर असतं. तर ह्या गोष्टी तुम्ही रेग्युलरली घेऊ शकता तुमच्या आहारामध्ये. आणि जर तुम्ही नॉन व्हेजिटेरियन असाल तर चिकन किंवा जे लिव्हर आहे यामध्ये आयर्न सर्वाधिक असतं आणि बऱ्याच महिलांना जे आहे ते आयर्नची डेफिशियन्सी असते आणि म्हणून हेअर ग्रोथ होत नाही आणि केस खूप पातळसुद्धा होतात. तर आयर्नसुद्धा आहारामध्ये वाढवणं खूप महत्त्वाचं आहे. बायोटीनची जेव्हा कमतरता होते तेव्हा केस खूप निस्तेज होतात, खूप ड्राय होऊन जातात आणि डॅमेज होतात, म्हणूनच खूप हेअर लॉस होतो. सो तुम्ही बायोटीन मिळण्यासाठी नट्स आणि सीड्स म्हणजे बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया हे घेऊ शकता. आणि अंड्यामध्ये सुद्धा भरपूर बायोटीन असतं. बायोटीन म्हणजे एक बी विटॅमिन आहे ज्याला B7 असं म्हणतात. सो अंड्याचा जो पिवळा भाग आहे त्याच्यामध्ये हे विटॅमिन B7 असतं. सो तुम्ही रेग्युलरली अंडं खाऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे झिंक. झिंकची जेव्हा कमतरता होते ना तेव्हा केस खूप पातळ होतात, अगदी स्कॅल्प दिसायला लागते. त्यानंतर डॅन्ड्रफचा सुद्धा प्रॉब्लेम होतो, स्कॅल्पचे जे काही आजार असतात ते होतात. म्हणून झिंक तुमच्या आहारामध्ये असणं गरजेचं आहे. सो झिंक जास्त करून नॉन व्हेजिटेरियन फूडमध्ये असतं, जे सी फूड आहे त्याच्यामध्ये झिंक भरपूर असतं. आणि जे व्हेजिटेरियन सोर्सेस आहेत ते म्हणजे भोपळ्याच्या बिया, काजू, त्यानंतर चणे आहेत. तर ह्या गोष्टी तुम्ही नियमितपणे घेऊ शकता. त्यानंतर पुढचं आहे ओमेगा 3. ओमेगा 3 जेव्हा कमी असतं तेव्हा केसांमधली शाईन निघून जाते, केस खूप ड्राय होतात. सो ओमेगा 3 मिळण्यासाठी तुम्ही फ्लॅक्स सीड्स, चिया सीड्स, अक्रोड घेऊ शकता, तूप रेग्युलरली घेऊ शकता. त्यानंतर अंडी, मासे ह्या गोष्टी घेऊ शकता ज्याच्यामध्ये तुम्हाला ओमेगा 3 भरपूर मिळेल. आणि काही गोष्टी आहारातून तुम्हाला अवॉइड केल्या पाहिजेत कारण त्यामुळे शरीरामध्ये इन्फ्लेमेशन होतं आणि इवन न्यूट्रिशन आहे त्याचं अब्झॉर्प्शनसुद्धा व्यवस्थित होत नाही. सो तुम्ही अतिप्रमाणात साखर खाणं, प्रोसेस फूड्स खाणं, मैद्याचे पदार्थ खाणं, त्यानंतर जास्त प्रमाणात चहा, कॉफी पित असाल तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही बंद करा. त्यानंतर पुढचं आहे झोप तुमची व्यवस्थित झाली पाहिजे आणि स्ट्रेस कमी झाला पाहिजे. सो स्ट्रेसमुळे कॉर्टिसॉल हॉर्मोन जो आहे तो वाढतो आणि कॉर्टिसॉल वाढला की प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. सो कॉर्टिसॉल नियमित करण्यासाठी म्हणजे कॉर्टिसॉलची लेवल कमी करण्यासाठी तुम्ही एक तर सकाळी सूर्यप्रकाशात जा. जसं तुम्ही उठता तसं सुरुवातीचे ते 10 मिनटं आहेत ते खूप इम्पॉर्टंट आहेत. सो तेव्हा तुम्ही उठून अगदी सूर्यप्रकाशात थोडा वेळ उभं राहू शकता जेणेकरून स्ट्रेस लेवल मॅनेज होण्यासाठी मदत होते, रात्री झोप व्यवस्थित लागते. त्यानंतर तुम्ही रेग्युलरली प्राणायाम करू शकता, मेडिटेशन करू शकता आणि वॉकिंगसुद्धा करू शकता. सो वॉक केल्याने सुद्धा झोप व्यवस्थित होते आणि स्ट्रेस कमी होतो. आणि त्यासोबतच रात्री उशिरापर्यंत मोबाईल स्क्रोल करणं टाळा. यामुळे झोप डिस्टर्ब होते आणि इवन कॉर्टिसॉल लेवलसुद्धा वाढतो. पुढचं आहे तुमचं गट हेल्थ. तुम्हाला जर नेहमी पचनाचे काही ना काही विकार असतील तर तुमचं गट बॅलन्स करणं खूप महत्त्वाचं आहे. तर ह्यासाठी ह्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता. जसं की रेग्युलरली काही ना काही जे फर्मेंटेड फूड्स आहेत जसं की दही, ताक, कांजी आहे किंवा सावरक्राऊट आहे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही घेऊ शकता ज्याच्यामध्ये हेल्दी बॅक्टेरिया असतात आणि हे तुमचं गट हील करण्यासाठी मदत करतात. त्यासोबतच फायबर रिच फूड्स घ्या. सो फायबर म्हणजे ज्या पालेभाज्या आहेत त्या घ्यायला पाहिजेत. त्यासोबतच तुम्ही फ्लॅक्स सीड्स घेऊ शकता किंवा ओट्स आहेत ते घेऊ शकता ज्याच्यामध्ये फायबर भरपूर असतं. आणि तुमचा पाण्याचा इंटेककडे सुद्धा तुम्हाला लक्ष द्यायचं आहे कारण बरेच जणं पाणी कमी पितात त्यामुळे सुद्धा इनडायजेशन होतं. सो पाण्याचा इंटेकसुद्धा व्यवस्थित असला पाहिजे. तर हे सगळं करायचं आहे तुम्हाला गट हेल्थ व्यवस्थित करण्यासाठी. त्यानंतर जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होत असेल, जसं तुम्हाला PCODचा त्रास आहे, थायरॉईडचा त्रास आहे, ह्यामुळे सुद्धा प्रचंड प्रमाणात हेअरफॉल होतो. तर ह्या वेळेला काय करायचं आहे तुम्हाला, जेव्हा असे काही त्रास असतील तर त्या रिलेटेड तुम्हाला पोषक घटकं जी आहेत ती घ्यायची आहेत. जसं थायरॉईडसाठी किंवा PCODसाठी बरीच अशी पोषक घटकं आहेत जसं आयनॉसिटॉल, बी विटॅमिन्स, विटॅमिन D आणि थायरॉईडसाठी सेलेनियम, झिंक, त्यानंतर बी विटॅमिन्स आहेत आणि विटॅमिन D हे सगळे जे आहेत PCOD आणि थायरॉईड हे प्रॉब्लेम कमी करण्यासाठी मदत करतात. सो आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये PCOD किंवा हॉर्मोन्स रिलेटेड त्रास कमी करण्यासाठी एक हॉर्मोनल सपोर्ट सप्लिमेंट तयार केलेला आहे. सो ज्यांना कोणाला पण हेअरफॉलचा त्रास असेल किंवा PCODचा त्रास असेल त्यांना मी हे रेकमेंड करतो की तुम्ही घेतलं पाहिजे. आणि ज्यांना पण थायरॉईडचा त्रास आहे तर थायरॉईड सपोर्ट सप्लिमेंट हे सुद्धा बनवलं आहे ज्याच्यामध्ये आम्ही थायरॉईड रिलेटेड जे काही पोषक घटकं आहेत ती ॲड केलेली आहेत. सो तुम्हाला जर याचा त्रास असेल तर तुम्ही ही सप्लिमेंट्स घेऊ शकता. हे डायटरी सप्लिमेंट्स आहेत म्हणजे जे काही आहारातून मिळाले पाहिजेत तीच पोषक घटकं आम्ही ह्यामध्ये ॲड केलेली आहेत.
सो डॉक्टरला कन्सल्ट न करता सुद्धा ही जे सप्लिमेंट्स आहेत ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे हेअर केअर. ह्याच्या काही इंटर्नल गोष्टी आहेत त्याची तर काळजी घ्यायचीच आहे, पण त्यासोबतच एक्सटर्नल केअरसुद्धा करायची आहे. जसं की तुम्ही नियमितपणे थोडं केसांना तेल लावत जा. सो हे 2-3 तेलं आहे ते मिक्स करा. जसं खोबरेल तेल आहे, भृंगराज तेल आहे किंवा जॅबोरंडीचं एक तेल मिळतं, हे तुम्ही मिक्स करून केसांना लावू शकता. ह्यामुळे काय होतं, केसांना एक शाईन येते, केसांना स्ट्रेंथसुद्धा मिळते आणि हेअरफॉल लवकर कमी होण्यासाठी मदत होते. हे तेल जे तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा लावू शकता. सो आमचंसुद्धा पीएचडी क्लिनिकचं एक हेअर ऑइल आहे, ज्याच्यामध्ये आम्ही असे बरेच चांगले ऑइल्स आहेत ते ॲड केलेले आहेत, जे केसांना शाईन देतात आणि जो ड्रायनेस वगैरे असतो तो कमी करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर खूप महत्त्वाचं म्हणजे जे काही शॅम्पू तुम्ही वापरता ते सल्फेट आणि पॅराबिन फ्री असले पाहिजेत. कारण सल्फेट आणि पॅराबिन्स हे केसातील न्यूट्रिएंट्स किंवा केसातलं जे काही शाईन असते ती काढून टाकतात आणि बऱ्याच वेळा हे जे काही घटक आहेत त्याच्यामुळे हेअरफॉलसुद्धा होतो आणि तो लवकर थांबत नाही. म्हणून जेव्हा केव्हाही तुम्ही शॅम्पू वापरता तो माइल्ड असला पाहिजे, तो सल्फेट आणि पॅराबिन फ्री असला पाहिजे. सो आमचासुद्धा पीच ट्रीचा सल्फेट आणि पॅराबिन फ्री शॅम्पू आहे. यामध्ये आम्ही काही होमिओपॅथिक औषधंसुद्धा ॲड केलेली आहेत, जी हेअर डॅमेज आहे ते कमी करतात आणि हेअरफॉल लवकर कमी करण्यासाठी मदत करतात. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे जे काही हेअर स्टायलिंग प्रॉडक्ट्स असतात, जसं की हेअर ड्रायर, हेअर स्ट्रेटनर वापरणं, हे तुम्हाला पूर्णपणे बंद करावं लागेल. कारण कधीकधी ह्याच्यामुळे सुद्धा जास्त प्रमाणात हेअरफॉल होतो. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हाच खऱ्या अर्थाने तुम्ही हेअरफॉल कमी करू शकता. सो अगदी शेवटी मी सांगते एक्झॅक्टली काय काय गोष्टी करायच्या आहेत. बघा, हेअरफॉल कमी करायचं असेल तर तुम्हाला होलिस्टिक वे जे आहे ते फॉलो केलं पाहिजे. सो योग्य आहार, सगळी पोषक घटकं आहेत ती घेणं, जे डाएटमध्ये सांगितलं ते तुम्हाला घ्यायला लागेल. त्यानंतर स्ट्रेस कमी करावा लागेल. जर तुम्हाला पोटाचे काही आजार असतील तर ते कमी करावे लागतील. हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असेल तर त्याच्या रिलेटेड जे काही सप्लिमेंट्स असतात ते तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर योग्य हेअर केअर, सल्फेट फ्री, पॅराबिन फ्री शॅम्पू वापरणं आणि आठवड्यातून 2 वेळा तरी हेअर ऑइल वापरणं. सो ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्ही फॉलो कराल तेव्हाच तुमचा हेअरफॉल कमी होईल आणि हेअर ग्रोथसुद्धा होईल. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा आणि त्यासोबतच हा व्हिडिओ तुम्ही तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर्ससोबतसुद्धा नक्की शेअर करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.